एक 2च मिनिट व्हिडिओ चालू आहे. अरे तू मॅडमला घेतो, थांबा मॅडमला घेतो. वैष्णवीचे जे स्टोरी टाकणं चाललंय, इकडे डायरेक्ट झोप चाललाय. येतो ना आपल्याच ह्याच्यामध्ये आहे. राहुलची स्टोरी टाकणं चाललंय. अमर काय करतोय, गाणे लावतोय. आणि आमचे पायलट समोरचा जो किल्ला दिसत आहे आपल्याला तिथे जायचं आहे. तर लवकरच पोहोचणार आपण तिकडे पोहोचण्याच्या आधीच एक सुंदर नजारा बघायला भेटला. तो म्हणजे समुद्रावरती तरंगणारा बोट. समुद्र किनाऱ्याची गोष्टच वेगळी असते ना. तिथे पोहोचले की सगळेच हरवून जात असतात. मुरुड जंजिरा किल्ला पाहिला तुम्ही आलाच असाल, पण एवढी गर्दी तुम्ही आता बघत असाल. कारण ही गर्दी यामुळे होती की आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस होतं 26 जानेवारी आणि सगळ्यांची सुट्टी. त्यामुळे इतकी गर्दी होती की तिकीट काढण्यासाठी आम्हाला लाईनमध्ये उभं राहावं. आणि खूप वेट झाल्यानंतर आम्ही फायनली तिकीट काढून आम्ही पुढे निघालो. जसे जसे पुढे जाऊ तसे तसे आणखीन सुंदर दृश्य पाहायला मिळत होते. मला ह्या बोटने किल्ल्यावरती जायचं होतं, पण हे बोट नाही भेटले आम्हाला. आमची जी बोट होती ते म्हणजे तिथे 70 लोक सोबत जात होतो. त्याच बोटमध्ये बसून आणि इंजिन थोडी चालत होती. मला हे बोट न आवडायचं कारण म्हणजे एकच, या बोटमध्ये बसल्यानंतर तुम्हाला समुद्राच्या पाण्याचा आवाज ऐकायला येतो. ह्या बोटची विशेष म्हणजे पूर्ण हवा पाणी सगळंच फील करू शकतो. गर्दी दिसत असेल किती गर्दी आहे आज. आणि आमची बोट इथेपर्यंतच होती. आम्हाला इथून आम्ही दुसऱ्या बोटमध्ये जाणार, ते म्हणजे हे लोक ह्या बोटमध्ये आले होते. सगळेच इथे कसे बसून आणि पुढे जाणार होते आणि सगळे बसले. माहीत नाही आमचे कुठे बसले. भैया हे जे आहेत
थोडं किल्ल्याबद्दल माहिती सांगतो थोड्या वेळ. त्यानंतर जसं जसं रस्ता क्लिअर होईल तसं तसं आम्ही पुढे सरतो. राईट साईडला तिकीट काढून आम्ही पुढे निघालो. जितकी गर्दी बाहेर होती तितकीच गर्दी आतही होती आणि ऊनही खूप जास्त होतं, त्यामुळे आम्ही पुढे निघत होतो. त्यामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे तिरंग्याला बघून खूप आनंद झाला. जसं जसं वरी जावं तसं तसं खूपच सुंदर नजारे बघायला मिळत होते. आणि हा जो व्ह्यू आहे पूर्ण किल्ल्याच्या मधून पूर्ण चारी बाजूने दिसतंय. खूप छान. हे जागा मला अतिशय खूप आवडली होती. समोरचा एक किल्ला आहे जो की सेम असाच आहे, पण माझ्या तो नजरे पलीकडे होता. इथे शांत पाण्याचा आवाज खूप छान वाटतो. किल्ल्यावरती आम्ही फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो बीचवरती, कारण उन्हामुळे सगळेच थकून गेलेले होते. मग आम्ही समुद्रकिनारी जायचं प्लॅन होता आमचा. समुद्र किनाऱ्यावरती पोचल्यानंतर आम्ही थांबत नसतो. मग धरला हात डायरेक्ट पाण्यात. पाण्यात सगळे भिजून झाल्यानंतर मग काय मस्ती सुरूच होती आमची. सगळ्यात महत्त्वाची जो आहे, हा खेळत नव्हता तरी तो पळतोय. आमची मस्ती आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.